नमस्कार. आता उन्हाळा सुरू झाला आणि वातावरणात उष्णता निर्माण झाली. तशीच शरीराचीही दाहकता वाढली. उष्णता वाढल्यामुळे थंडगार दही, ताक, मट्टा, सरबत, फळांचा ज्यूस, ऊसाचा रस पिऊन जशी शरीराची उष्णता कमी करता येते, तशीच कैरीचं चटकदार आंबट-गोड पन्ह पिऊनही शरीराची दाहकता कमी होते. आणि त्यातच जर कैरीचं थंडगार, गारेगार, चटकदार, आंबट-गोड पन्ह प्यायला मिळाले तर काय मज्जाच आहे. चला तर मग कैरीचं पन्हच बनवूया. त्यासाठी साधारण 2 ते 3 कच्च्या कैऱ्या घेऊया. कैऱ्या तोतापुरी असल्या तर त्या थोड्या कमी आंबट असतात. त्या धुवून व पुसून घेऊया. त्यानंतर त्यांच्या देठाकडील भाग कापावा व त्या कैऱ्यांना उभ्या चिरा द्याव्यात. अशा प्रकारे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कैऱ्यांना उभ्या 2 ते 3 चिरा द्याव्यात, जेणेकरून कैऱ्या आतपर्यंत शिजतात. मग त्या कैऱ्या कुकरमध्ये ठेवून कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्याव्यात. मग कुकर थंड झाल्यावर कुकरमधील कैऱ्या काढाव्यात. पहा, कैऱ्यांना चिरा दिल्यामुळे कैऱ्या किती छान शिजल्या आहेत. कैऱ्यांच्या साली काढाव्यात. एखाद्या चमच्याच्या सहाय्याने सालीवरील सगळा गर काढून घ्यावा. तसेच कैऱ्यांवरीलही गर काढून घ्यावा. पहा, अशा प्रकारे व्यवस्थित गर काढून घ्यावा. साधारण 1 वाटी कैरीचा गर निघालेला आहे. मिक्सरच्या एका मोठ्या भांड्यामध्ये तो सर्व गर घालावा. 1 वाटी साखर घालावी. आवडीप्रमाणे कमी जास्त घालावी. थोडी पुदिन्याची पाने घालावीत. साधारण 1 चमचा वेलची पूड, 1 चमचा काळी मिरी पावडर, 1 चमचा जिरेपूड व चवीपुरते मीठ घालावे व हे सर्व बारीक वाटून घ्यावे. पहा, अशा प्रकारे सर्व बारीक वाटून घ्यावे. एका बाउलमध्ये ते सर्व मिश्रण काढावे. पहा, मिश्रणाला पुदिन्याच्या पानांमुळे किती छान रंग आलेला आहे आणि छान सुगंध देखील आलेला आहे. चला, आता पन्ह तयार करूया. तयार केलेल्या मिश्रणातील 2 ते 3 चमचे मिश्रण एका काचेच्या ग्लासमध्ये घालावे. त्यानंतर त्यात पाणी घालावे. व चमच्याने चांगले ढवळून घ्यावे. पहा, पाण्याचा रंग कसा बदलला आहे. आता त्यात आईस क्यूब टाकावेत.
व वरून पुदिन्याची 2 पाने ठेवावीत. आणि आता हे कैरीचे थंडगार, गारेगार, चटकदार व आंबट गोडपणं पिण्यासाठी तयार झालेलं आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत हे सर्वांनाच आवडणारे आहे. तर मग येताय ना कैरीचं पन्हं प्यायला? रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.